आजची रेसिपी खजुराचे मोदक। आता इथे मी काय काय घेतले ते मी तुम्हाला रेसिपी करता करता सांगणार आहे। तर पॅन गरम झाला आहे, त्याच्यामध्ये तूप टाकायचं। तूप जसं लागेल तसंच घ्यायचं आहे। त्यानंतर आपला थोडा थोडा डिंक टाकून तळून घ्यायचा आहे, जास्त टाकायचं नाही, तो आतमध्ये कडक राहतो। छान त्याला मोकळाच फुलून द्यायचा। आपला डिंक झाला तो साईडला ठेवायचा आहे। कट केलेले मी बदाम टाकले, त्यानंतर काजू टाकले, त्यानंतर मगज बी टाकले, सनफ्लावर बी टाकले, त्यानंतर लाल भोपळ्याचे बी टाकले। हे छान खमंग भाजून द्यायचं। गॅस बारीक ठेवायचा आणि छान असा खमंग वास आला पाहिजे। ते भाजून झाले, हे मी मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे आणि मस्त असं त्याला बारीक करून घेतले। त्यानंतर त्याच तुपात काळा पिवळा मनुका टाकला आहे, त्यानंतर आपला खजूर मी टाकला आहे आणि त्याच्यानंतर मस्त हे छान परतून घ्यायचं। हे परतलं की गार झालं की आपली परात घ्यायची, परातीमध्ये ते काढून घ्यायचं। त्यानंतर आपली ते बारीक केलेली ती ड्रायफ्रुट्स पावडर टाकायची, त्यानंतर आपल्याला डिंक टाकायचा, थोडेसे गुलाबाच्या मी पाकळ्या पण टाकल्यात, कुठेही मार्केटमध्ये भेटतात ते। आणि त्यानंतर हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं। ते शक्यतो आता गरम आहे, ते छान मिक्स आणि गरमच त्याचे शक्यतो करा। तुमच्या पद्धतीने छोटे मोठे मस्त झालेत। गणपती बाप्पा मोरया।